सर, एक क्लायंट आले. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला माल सप्लाय केला होता, पण 3 वर्षापासून त्यांचे पेमेंटच निघाले नाही. त्यांनी जेम पोर्टलवरून माल विकला नव्हता का? जेम पोर्टल हे काय असतं? जेम पोर्टल तुम्हाला माहीत नाही? गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला जर तुम्हाला माल सप्लाय करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात विश्वासार्ह आणि खात्रीलायक मार्ग म्हणजे जेम पोर्टल. याद्वारे तुम्हाला वेळेत पेमेंट मिळतं आणि सहज पद्धतीने ही प्रक्रिया पार होते. तर हे जेम पोर्टल काय आहे, यात कशा पद्धतीने आपण माल विक्री करायचा, कुठल्या कुठल्या वस्तू या अंतर्गत विकल्या जाऊ शकतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर जेम पोर्टल बाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरुवात करूयात. तुम्ही कधी याबाबत विचार केलेला आहे का की ज्या पद्धतीने एखाद्या फॅक्टरीला, एखाद्या व्यापाऱ्याला, एखाद्या उद्योजकाला त्याच्या व्यवसायासाठी किंवा तो व्यवसाय चालवण्यासाठी, एखादी संस्था असेल ती संस्था चालवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर माल लागतो आणि ते माल कुठून तरी बाजारातून खरेदी करत असतात. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स हे आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं ग्राहक आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूंची गरज असते आणि ते कुठून तरी त्या सगळ्या गोष्टी खरेदी करत असतात. त्यांना तो माल कुणीतरी पुरवत असतं. आणि बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये माल विकताना, ते कामाचं टेंडर मिळवताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माल प्रॅक्टिस करावी लागते, अधिकाऱ्यांचे पाय पडावे लागतात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते. आणि एकदा माल विकल्यानंतर पेमेंट मागायचं कुणाकडे? जर वेळेत पेमेंट मिळालं तर ठीक, नाहीतर पेमेंट मिळवण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा कंटाळा म्हणून किंवा गव्हर्नमेंटला माल विकायलाच नको असं म्हणून बरेच व्यापारी, उद्योजक गव्हर्नमेंटला एक ग्राहक म्हणून विचार करत नाही. पण लक्षात घ्या, भारतातला सगळ्यात मोठा ग्राहक कोणी असेल तर ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच आहे. त्यांना आपण आपल्या मालांची विक्री करून आपला उद्योग व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. यासाठी गव्हर्नमेंटने एक पोर्टल सुरू केलेलं आहे, JEM, दॅट इज गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आपण आपला माल गव्हर्नमेंटला विकू शकतो आणि ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, ट्रान्सपरंट आहे. आपल्याला पेमेंट्स मिळणं, या सगळ्या गोष्टी सहज पद्धतीने शक्य होतात. आता ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालते ते आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला JEM पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी आपली नोंदणी करावी लागते. आणि ही नोंदणी करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कागदांची गरज नाही आहे. बेसिक आपले उद्यम रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड, आधार कार्ड, आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आपल्याला या ठिकाणी नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपल्या काही सर्व्हिसेस आहेत ते सर्व या जेम पोर्टलवर आपल्याला लिस्ट करावे लागतात. म्हणजे त्याबाबत माहिती काय आहे, त्यासाठी आपण कुठला रेट कोट करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची डिटेल्स रूपमध्ये माहिती त्या ठिकाणी आपण पूर्ण भरतो. ज्या पद्धतीने आपण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर आपल्या प्रॉडक्टची माहिती भरतो, त्याच पद्धतीने जेम पोर्टलवर आपल्याला आपल्या प्रॉडक्टची माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढचा येतो खरेदीचा. म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरून कशा पद्धतीने हे माल खरेदी करते, तर त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे 50,000पर्यंत जर त्यांना माल खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी जेम पोर्टलवर जाऊन ते कुठल्याही व्यापाऱ्याकडून डायरेक्ट माल खरेदी करू शकतात. त्यासाठी कुठल्याही प्रकारची बिडिंग किंवा टेंडर सिस्टीम नाही आहे, तर सहज पद्धतीने डायरेक्ट जाऊन माल खरेदी करू शकतात आणि जेम पोर्टलद्वारेच आपलं पेमेंट आपल्याला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे L1. यामध्ये 50,000 ते 5 लाखापर्यंतचा माल खरेदी करण्यासाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला कमीत कमी 3 कोटेशन मागवावे लागतात. यापैकी जे L1 असेल, म्हणजे लोएस्ट वन असेल, या तिघांपैकी जे सगळ्यात कमी असेल त्यांच्याकडून गव्हर्नमेंट माल खरेदी करून मोकळवतं आणि त्याचं पेमेंटसुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे 5 लाखाच्या वरती जर त्यांना माल खरेदी करायची असेल तर त्यासाठी टेंडर प्रक्रिया ही राबवली जाते. आणि या टेंडर प्रक्रियेमध्ये जे सगळ्यात स्वस्त माल विक्री करण्यासाठी बोली लावतील त्यांच्याकडून मालाची खरेदी केली जाते. या 3 प्रकारे आपण गव्हर्नमेंटला आपला माल विकू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचा माल विकला जाऊ शकतो, तर या ठिकाणी सगळ्या प्रकारचा माल विकला जाऊ शकतो. अगदी त्यामध्ये स्टेशनरी, फर्निचर, लॅपटॉप, साफसफाईचे साहित्य, वाहने, एवढंच काय तर चहा, पाणी, बिस्किटे सुद्धा या ठिकाणी विकले जाऊ शकतात. आणि सर्व्हिसेस सुद्धा या ठिकाणी विकल्या जातात. तर त्यामध्ये टॅक्सी भाड्याने देणे, सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करणे, IT कन्सल्टन्सी असेल, लॉन्ड्री सर्व्हिसेस असेल, असं बरंच काही. जर तुम्ही पेंटर असाल किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असाल त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संधी आहे. तुम्ही तुमचे सर्व्हिसेस या ठिकाणी लिस्ट करू शकतात आणि आपल्या सेवा या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला विकू शकतात. आतापर्यंत जर जेम पोर्टलवर झालेले व्यवहार जर तुम्ही बघितलेत तर त्या ठिकाणीचे आकडे बघून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. जेम पोर्टलवरून माल विक्रीचा आतापर्यंत 10 लाख कोटीचा टप्पा पार पडलेला आहे
आणि यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे MSMEचं आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या उद्योगांचं आहे. माझ्या परिचयातले असे बरेच उद्योजक व्यावसायिक आहेत, ते फक्त जेम पोर्टलवरच आपला व्यवसाय करतात. म्हणजे जेम पोर्टलद्वारे गव्हर्नमेंटला माल विकतात, इतर कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या सप्लायरला ते माल विकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांचा ते लाखोंचा कोट्यावधींचा व्यवसाय करतात आणि चांगल्या पद्धतीने नफा कमवतात. हे शक्य आहे. तुम्ही सुद्धा एकाच ठिकाणी आपल्या घरी बसून लॅपटॉपद्वारे जेम पोर्टलवरून या मालाची विक्री करून गव्हर्नमेंटला आपला ग्राहक सहज पद्धतीने बनवू शकतात. आता याचे फायदे काय, तोटे काय, ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल, कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे सुद्धा असतात. तर याचे फायदे आहेत, या ठिकाणी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाहीये, कुठल्या अधिकाऱ्याकडे जायची गरज नाहीये, त्यांना पाकिट द्यायची गरज नाहीये. आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला आपला माल विकू शकतो. त्या ठिकाणी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाहीये. या सगळ्या प्रक्रिया या पेपरलेस आहेत. कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवणं, पेपर बनवणं आणि ते सबमिट करणं, या सगळ्या प्रक्रियेची गरज नाहीये. सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. कुठल्याही मध्यस्थाची या ठिकाणी गरज नाहीये. आणि याद्वारे भारतातील सगळ्यात मोठा ग्राहक, त्याला तुम्ही तुमचा माल विकू शकतात. तसेच याचे काही तोटे सुद्धा आहेत, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. यातला पहिला तोटा म्हणजे या ठिकाणी स्पर्धा ही खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आपले जे काही मार्जिन आहे किंवा रेट आहेत ते आपल्याला कमीत कमी ठेवावे लागतात. त्यामुळे आपल्याला जास्त खूप मोठा नफा होत नाही, पण आपल्याला या ठिकाणी नफा कमवता येऊ शकतो. आणि दुसरा तोटा म्हणजे ही सर्व प्रक्रिया तांत्रिक आहे, टेक्निकल आहे. त्यामुळे आपल्याला ऑनलाईनचं नॉलेज आणि माहिती असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने हाताळू शकत असू तर आपण जेम पोर्टलवर चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला पडलेला होता की पेमेंट अडकलं तर काय, तर या ठिकाणी पेमेंट करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन आहे. आपल्याला जेम पोर्टलद्वारेच पेमेंट्स आपल्या अकाउंट्सला जमा होतात. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ते पेमेंट करण्यासाठी ठराविक कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीमध्येच आपल्याला हे पेमेंट करावं लागतं. जर त्यात उशीर झाला तर त्या संबंधित डिपार्टमेंटवर व्याज आकारणी करण्यात येते, म्हणजे व्याजासहित आपल्याला पेमेंट मिळतं किंवा त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते. आणि एवढं करून सुद्धा जर आपल्याला आपलं पेमेंट नाही मिळालं तर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ग्रॅव्हियन्स म्हणजे आपली तक्रार नोंदवण्याची संधी असते. ती तक्रार सुद्धा लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपले पेमेंट या ठिकाणी बुडत नाही, कुठेही अडकत नाही आणि सहज पद्धतीने आपलं पेमेंट आपल्याला मिळू शकतं. तुम्हाला देखील जेम पोर्टलवर आपल्या मालाची विक्री करायची असेल आणि जेम पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. FSR सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला या जेम पोर्टलच्या नोंदणीसाठी आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी सुद्धा मदत करेल आणि आवश्यक त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्यामुळे आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर आजच जेम पोर्टलवर नोंदणी करा आणि आपला व्यवसाय वाढवा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त उद्योजक व्यापाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा जेम पोर्टलबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. असे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.